नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला लग्नाळू मुलामुलींच्या आपण जेव्हा कुंडल्या बघतो त्यावेळेला एक नेहमी असा शब्द बोलला जातो की मंगळ दोष आहे का. मंगळाचाच दोष का बघितला जातो? कारण मंगळ हा सेक्स ड्राईव्ह आहे आणि सेक्स ही माणसाची अन्न वस्त्र निवारा इतकीच महत्त्वाची भूक आहे, कारण माणूस त्याच्यामुळे पुनरुत्पादन करतो आणि त्याचा वंश वाढतो. मंगळ दोष कुंडलीमध्ये असणं म्हणजे काय? तर मॅचमेकिंगमध्ये मी हे सांगितलंच आहे, पण स्पेसिफिकली मंगळ दोषाबद्दल बोलूया की कुंडलीमध्ये प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम आणि द्वादश स्थानामध्ये जर मंगळ असेल तर त्याला दोषी म्हणता येतं. पण प्रथमामध्ये मेषेचा, सप्तमामध्ये मकरेचा उच्चीचा, चतुर्थामध्ये स्वराशीचा वृश्चिकेचा, अष्टमामध्ये सिंहेचा म्हणजे मित्र राशीचा आणि व्ययामध्ये धनुराशीचा म्हणजेही मित्र राशीचा जर मंगळ असेल तर याला दोष म्हणता येत नाही मंगळाचा. याशिवाय तुमच्या दोघांच्यापैकी कुणाच्या तरी एकाच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे. भावचलित कुंडलीमधूनही तो चलित होऊन जात नाही आहे. मग हा मंगळ दोष दुसऱ्याच्या कुंडलीत नसेल तर काय करायचं? अच्या कुंडलीत मंगळ आहे, बच्या नाही आहे. याचा अर्थ मंगळ दोष आहे तर त्याची कुंडली चालणारच नाही असं नाही. जर अच्या कुंडलीत मंगळ दोष आहे पण बच्या कुंडलीमध्ये 1 4 7 8 12 या स्थानात किंवा पंचम आणि दशमातून सप्तमाकडे बघते शनी हा असेल तर हा मंगळ दोष अच्या कुंडलीतला काम करत नाही, तो नील होतो. जर अच्या कुंडलीत मंगळ दोष असताना बच्या कुंडलीमध्ये लग्नातून गुरु आणि शुक्राची दृष्टी किंवा सप्तमात शुक्र किंवा तृतीयातून लाभातून गुरुची सप्तमावर दृष्टी असेल किंवा केंद्रात गुरु असेल तरी बच्या ह्या ग्रहस्थितीमुळे अचा मंगळ दोष जातो. जर समजा अला मंगळ आहे असं दिसतंय पण त्याचा मंगळ अस्तंगत आहे किंवा मिथुन कन्या या बुधाच्या राशीत आहे किंवा त्या मंगळाबरोबर किंवा मंगळाकडे बघणारा शुभग्रह त्याच्याच कुंडलीमध्ये आहे किंवा हा मंगळ त्या कुंडलीमध्ये आहे पण तो नीचीच आहे, तरी त्या अला मंगळ दोषच नाही असा त्याचा अर्थ होतो. अला मंगळ दोष आहे पण बच्या कुंडलीमध्ये जर लग्न आणि सप्तम राहू केतू असतील तरी अच्या मंगळ दोषाचं निराकरण होतं, त्याच्या मंगळाला दोषी धरलं जात नाही. म्हणजे कधीकधी ना एकाला मंगळ आहे म्हणून दुसऱ्याला मंगळ आहेच का, असायलाच पाहिजे असं नसतं. हे नीट बघितलं की तुम्हाला कळतं. तसंच एक नाडीचा दोष कुंडलीमध्ये असेल तर काय, तर एक नाडीचा दोष जर कुंडलीमध्ये असेल तर नाडी पादभेद कोष्टक असं जे 14 पानावर कोष्टक आहे त्याच्यामध्ये वधूवरांची जन्म नक्षत्र आणि चरण यांचं जर एका ओळीमध्ये आलं तर तो नाडीचा दोष राहिला. जर नाही आलं तर 8 गुण वाढले, एक नाडीचा दोषाचा परिहार होतो. त्यामुळे अनेक दोष असे असतात की ज्याला परिहार असतो. त्याच्यामध्ये मुख्य हे 2 शब्द सर्वसामान्यपणे ऐकू येतात, मंगळ दोष आणि एकनाडी दोष. त्याचं हे निराकरण आहे. त्याच्यामुळे याच्यापुढे कुंडल्या जमवताना इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर ते तितक्या महत्त्वाच्या आहेत आणि बघणं आवश्यक आहे. त्यातूनही तुम्हाला जर कुंडल्या मॅचमेकिंग करून घ्यायच्या असतील तर माझ्याकडे कुंडल्या केलेल्या पाठवा, मी करून देते. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशा अनेक अजून तुम्हाला नवीन नवीन ज्ञान देणाऱ्या गोष्टी मी सांगते. पुढच्या एपिसोडची वाट पहा. तोपर्यंत बाय बाय.